जय सर, बरं झालं तुम्ही आदिती मॅडमच्या घरी जाऊन आलात. आता ना हे जाणं येणं जरा वाढवा. म्हणजे काय ना, त्यांच्या घरच्यांशी एकदा ओळख झाली ना, ते एकदा पटले की अर्ध काम संपलं. सॉरी, मी फक्त आयडिया दिली. पण जय सर, आदिती मॅडमने फक्त तुम्हाला एकट्यालाच बोलवलं म्हणजे कुछ तो बात आहे ना. हे बघ तांगडे हा, तांगडे, हा, मला प्रिंट आउट काढायचे. काढा ना. मला प्रिंट आउट काढायचे. ब्लँक पेपर घे आणि प्रिंटरला लाव, मी येते. म्हणजे मी इथून जायचंय का? कोणी सोबतीला हवंय का तुला? जातो. जय, मला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला. बोल ना. जय, लक्ष दे ना प्लीज. जय, तू इथे आहेस? तू बिझी आहेस का? नाही काका, बोला ना. नाही, का महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं, पण गडबडीत आहेस का तू? नाही, गडबड नाही, ही काहीतरी सांगत होते. काय झालं ग? अच्छा, मला वाटतं काकांचं काम जास्त महत्वाचं आहे. तुम्ही बोला काका, आपण नंतर बोलू. जय, म्हणजे मला प्रिंट आउट काढायचं आहे जरा अर्जंट, त्यामुळे जाते. अरे जय, तुझा फोन का बंद होता? आदितीला फोन केला तर तिचा सुद्धा बंद होता. रजनी तिकडे यायला निघाली होती, किती टेन्शन मध्ये होतो माहितीये. पण दाभोळकरांनी तिला सही घ्यायला पाठवलं होतं. मी घरी फोन केला तर अण्णा म्हणाले की पूजेला बसला. आता त्यांना काय सांगणार? प्रॉब्लेम नाही ना? नाही काका. नक्की तिला काय कळलं नाहीये? तुला काही संशय नाही ना आला? नाही, मला नाही वाटत तसं. मग आत्ता काय सांगणार होती? म्हणजे ती जनरल काहीतरी सांगत होती. आणि काका, ती रजनी आहे. तिला काही कळलं किंवा तिला संशय आला तर ती इतकी शांत बसेल का? ती नक्की काहीतरी इश्यू करणार. ज्या अर्थी ती शांत आहे त्या अर्थी मला नाही वाटत तिला काही कळलं असेल. मग सकाळपासून किती टेन्शन मध्ये होतो. तर आता बरं वाटतंय. चालेल. आदिती, दमलीस का ग? खूप धावपळ झाली ना? नाही हो काकू, पण खूप बरं वाटलं. आज खूप वर्षांनी या घरात पूजा झाली. असं वाटतंय वास्तू प्रसन्न झाली. काकू, असं म्हणतात की घरात पूजा घातली ना मग आपली सगळी कामं होतात, असं लोक म्हणतात. पण मला मात्र असं वाटत नाही. म्हणजे मला पटत नाही की देवावर सगळं सोपवलं आणि आपण काहीच प्रयत्न केले नाही की आपली सगळी कामं होती. पण एक मात्र आहे काकू, घरात पूजा घातली की किती पॉझिटिव्हिटी येते ना सगळीकडे, आणि कॉन्फिडन्स वाढतो. अगं, त्याचा परिणाम आपल्या कामावरच होतो आणि आपली सगळी कामं आपण पूर्ण करतो. मला सुद्धा इतकं प्रसन्न वाटतंय ना. काकू, आज अण्णा सुद्धा किती खुश दिसत होते ना. हो अगं, तुम्ही दोघं पूजेला बसलात ना तेव्हा ते तुमच्याकडेच बघत होते. त्यांचा आनंद अगदी त्यांच्या डोळ्यात दिसत होता. पण एक बरं झालं, त्यावेळेला ती रजनी आली नाही. हो ग, ती आली ना तेव्हा असं वाटलं की आता काहीतरी गडबड नक्की होणार. हो, पण तसं काहीही झालं नाही.
सगळं अगदी सुरळीत पार पडलं. सत्यनारायणाची कृपाच म्हणायची. बरं ऐक ना, मी ना आज संध्याकाळी आपल्या कॉलनीतल्या बायकांना तीर्थप्रसादासाठी बोलवलंय. तुला न विचारताच बोलवलं. तुझी काही हरकत नाही ना? काकू अहो असं का बोलताय? तसं नाही ग, आज खूप वर्षांनी या घरात पूजा होते. म्हणजे श्रेयस जेव्हा परदेशात जायचं म्हणाला ना, तेव्हा झाली ती शेवटची पूजा. त्यानंतर आज होते. म्हणून म्हटलं माझ्या लेकीची ओळख करून देईन सगळ्यांना. काकू काहीच हरकत नाही. आणखी एक, मी ना माझ्या आवडीची साडी काढून ठेवली आहे. ती नेसशील? हे काय काकू, एकीकडे मला तुम्ही तुमची मुलगी मानता, एवढं सगळं करता माझ्यासाठी, आणि दुसरीकडे हे असे प्रश्न विचारता. काकू अहो नेसेन मी, आणि आनंदाने नेसेन. हॅलो, तू अभ्यास कर, मी आल्यावर भाजी करतो, तू फक्त चिरून ठेव. हा अरे निघतोय मी. हा काय निघालो आता? हा निघतोय. हा पण तू अभ्यास करा. काय हो, काय झालं? अगं ती मुलगी माझी भाजी करते, तर मी तिला म्हटलं अभ्यास कर, मी आल्यावर करतो भाजी. खरंच ग बाई, कौतुक आहे पोरीचं. एवढ्या लहान वयात किती समज आहे तिला. चल निघूया. हो चल. चला जुई निघूया. हो. जय, हं? निघतोयस ना? मला थोडं काम आहे, ते संपवल्याशिवाय निघता नाही येणार. मग मी मदत करू? थांबते मी. जुई, तू नको थांबूस. अगं उशीर झाला म्हणून आई काळजी करेल, मग बोलणी खायला लागतील. निघ तू. हो बरोबर आहे तिचं. चल जुई निघूया आपण. रजनी तू पण निघतेस ना? मलाही काम आहे थोडं, ते संपवते आणि निघते. अदितीकडे गेले होते ना आज, त्याच्यामुळे थोडंसं काम पेंडिंग आहे. काही मेल फॉरवर्ड करायचे, ते झालं की निघते. तुम्ही दोघ जण तुमची कामं आटपा, मी निघते. चला निघूया ना. एक एक मला पण एक मेल करायचा आहे. आता आठवलं मला. निघू मी? हा निघ. आता लक्षात आलं माझ्या. चल निघू. चल जय निघते रे. हो. चल बाळा गेले. हो हो. जय, जय मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. रजनी, मला काम संपून लवकर घरी जायचंय. काही मला पण आहे, पण मला जे बोलायचं आहे ते खूप महत्वाचं आहे. जय, मी सांगते ते ऐकून तर घे. रजनी मॅडम, मी आज साहेबांनी तुम्हाला बोलवलं केबिन मध्ये. हा येते. अर्जंट बोलवलंय. हं?
जय थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. मी आले. ती का थांबलीये? तिला काय सांगायचं तुला? काय रे, काय घोळ नाही ना झालाय? नाही काका. हॅलो. हो हा दीदी. हो, म्हणजे निघतोच आहे. होतच आलंय का? हो. काका चला, माझं काम झालंय, आपण लवकर निघूया. नाहीतर ती रजनी बाहेर आली तर परत काहीतरी खुसपट काढेल. अहो तुम्ही सगळं ठेवा ना, मी आवडते. अगं एकटीवर कसं टाकीन मी सगळं काम? तुला एकेस माझी. तसेही आज माझे खूप लाड झाले. तुमच्या सगळ्या मैत्रिणींनी अगदी भरभरून कौतुक केलंय माझं. माझ्या मैत्रिणी आहेत बरं का त्या. उगीच कोणाचं कौतुक करणार नाहीत. तू आहेसच तशी. अरे तिकडेच उभा राहणार आहेस का? घ्या, नवरा आला तुमचा. अरे तू कधी आलास? काय आत्ताच. काय झालं? माझं मलाच कळत नाही काय झालंय ते. काय ग, रमलीस की तिकडेच? अगं तो एवढा दमून भागून आलाय, त्याला जरा खायला आण काहीतरी. नाही, नको नको. माझं मी काय म्हणतो, मी फ्रेश होऊन घेतो, मग आपण सगळे एकत्रच बसूया ना जेवायला. काका कुठे आहेत? अरे माझ्या मैत्रिणी यायच्या होत्या ना, तर हे म्हणाले की माझं काय काम आहे इथे, म्हणून ते गेले बाहेर निघून. येतील एवढ्यात. ओ अच्छा. मी आलोच आत जाऊन. काकू द्या ना, मी करते. अगं जा तू, मी करते सगळे. तांगडे, तांगडे, जय कुठे आहे? गेले जय साहेब, अरविंद सरांबरोबर गेले. मी तुमच्यासाठी थांबलो होतो. म्हणजे आऊसाहेब पण निघतायत, तुम्ही निघालात की ऑफिस बंद करून मी पण निघतो. तू आवरून घे तुझं, मी पण माझं आवरते, मग निघूया. हा हा. जय, आज मी तुला अदितीबद्दल जे सांगणार होते ना, त्यावर तुझा विश्वासच बसला नसता. पण माझ्या डोळ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते मंगळसूत्रच होतं. नाही, पण एका अर्थी बरं झालं नाही थांबलास ते. आता मी शोधून काढेन नेमकं काय आहे ते, आणि सगळ्या पुराव्यानिशी अदितीला तुमच्या समोर आणेन. मग कळेल अदिती काय येते. काय झालं? असा का बघतोस पहिल्यांदा बघितल्यासारखं?
कारण तू अजूनही तेवढीच सुंदर दिसतेस. एक मिनिट. काय झालं? तू एवढी सुंदर दिसतेस, एक सेल्फी तर काढलाच पाहिजे. ओ प्लीज, माझ्या बरोबर काढणार आहेस तू सेल्फी? सेल्फीसाठी तर तुझी खास मैत्रीण आहे ना. ओ, लोणावळा. जय, एक मिनिट थांब. रजनीने बळजबरी माझ्या बरोबर फोटो काढला होता आणि आता मला माझ्या हक्काच्या बायको बरोबर फोटो काढायचा. सो प्लीज. थँक्यू. जय, एवढ्या हौसेने फोटो काढलायस, पण डिलीट करायला विसरू नकोस हं. नाही तर तुझा आणि रजनीचा फोटो व्हायरल झाला ना ऑफिसमध्ये, तसा आपलाही पोहोचायचा ऑफिस पर्यंत. हॅलो, तेवढी काळजी घेईन ना मी. जय, आजची पूजा किती छान झाली ना. हो, पण एक विघ्न आलंच. रजनी. हो, आली ती, पण तरीही सगळं छान पार पडलं. आणि तिने सुद्धा येऊन अण्णांची किती चौकशी केली, अगदी आपुलकीने. पण मला सांग, ऑफिसमध्ये गेल्यावर तिने तुला काही विचारलं नाही ना, म्हणजे तू इथे कसा काय वगैरे? नाही, म्हणजे तिला काहीतरी बोलायचं होतं माझ्याशी, पण मी काही फारसं लक्ष दिलं नाही. अरे बोलायचं ना मग, म्हणजे निदान तिच्या मनात काय चाललंय हे तरी कळलं असतं आपल्याला. हो, हे बरं आहे. तुझं नाही, त्या दिवशी मी तिच्या बरोबर लोणावळ्यात होतो तेव्हा तिने माझ्या बरोबर सेल्फी काढला म्हणून अबोला धरलास, आणि आता म्हणतेस काय तर तिच्या मनात काय चाललंय ते कळण्यासाठी मी तिच्याशी बोलायला हवं होतं. जय, अरे माझा विश्वास आहे तुझ्यावर, आणि जोपर्यंत ती आपल्याबद्दल बोलत नाही दुसरं काहीतरी बोलतेय तोपर्यंत मला काय प्रॉब्लेम असू शकतो? अदिती, काय चाललंय काय? का काय झालं? अगं, काय झालं? तू किती सुंदर दिसतेस इथपासून विषय सुरू झाला होता. त्यात रजनीचं काय कौतुक आहे? तिच्याबद्दल का चर्चा करतोय आपण? एक मिनिट, विषय मी नाही काढला, तू काढलास. मी हो, रजनीला विघ्न म्हणून. बर, सॉरी. रजनीचा विषय बंद. आता आपण दोघच रोमॅन्टिक गप्पा मारूया. मी तुझं कौतुक केलं म्हणजे मी सुद्धा तुझं कौतुक करायला हवं. ऑफकोर्स. जय, तू जसा आधी होतास तसाच अजूनही आहेस, आणि मला असं वाटतंय तशी मी आजच तुझ्या प्रेमात पडले. थँक्यू. थांब थांब थांब, अजून कौतुक करायचं आहे ना. ओ, ओ माय गॉड. आधी फक्त मी तुमच्या मागे होते, आणि आता अजून दोघी जणी आहेत त्या तुमची पाठ सोडायला तयार नाहीये. अदिती, तू माझं कौतुक करतेस की थट्टा? अरे थट्टा नाही, खरंच कौतुक करतेय. म्हणजे माझा नवरा इतका चांगला आहे की त्याच्यावर इतकी जण आहेत प्रेम करणारी. बर, मग आपण याला कौतुक किंवा थट्टा न म्हणता मला माझ्या बायकोने दिलेली सूट म्हण. जय,
आय लव्ह यू अदिती. जय, घरात सगळे तुला आठवतं लग्नानंतरही अशीच सत्यनारायणाची पूजा झाली होती आणि तेव्हाही अण्णा होते घरी. हो, पण तेव्हा अण्णा, काका काकू जेवायला आपली वाट बघत नव्हते. तेव्हाही अशीच घाबरली होतीस, अशीच गोड दिसत होतीस. जय, अदिती, हे मंगळसूत्र सकाळपासून तुझ्या गळ्यात आहे? म्हणजे रजनी आली होती तेव्हा सुद्धा होता. जय, तिने पाहिलं असेल तर?